ते सर्व त्याच्यासाठी बनले. सर्व गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये आहेत आणि तोच आदी आणि अंत, अल्फा आणि ओमेगा आहे. अशा परमेश्वराची आम्ही सेवा करत आहोत. आमच्या श्वासांद्वारे, आमच्या कृतींद्वारे, आमच्या विचारांद्वारे आम्ही यावेळेला त्या परमेश्वराला त्याचं योग्य स्थान देणार आहोत. तो पवित्र आहे, तो सगळ्यात महान आहे आणि म्हणून आपल्या अंतःकरणापासून आपण याला तल्लीन होऊया, त्याच्या चरणाजवळ बसून त्याच्याकडनं अपेक्षेने पाहत राहूया की तो कधी आपली मूठ उघडेल आणि आमच्या गरजा पूर्ण होतील. म्हणून यावेळेला या गीताच्या द्वारे आम्ही आमच्या अंतःकरणातली जी आराधना आहे ती आम्ही त्याला सादर करणार आहोत. हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया. Gaurav, we can't hear you. We can't hear the keyboard. परमेश्वराकडे अंतःकरण घेऊन जाऊया, आपलं हृदय परमेश्वरासाठी करूया. सब कुछ है तुझसे, तुझमें तेरे लिए। सृष्टि में सब कुछ जो है बना तूने रचा। सब कुछ है तुझमें, तुझसे तेरे लिए। सृष्टि में सब कुछ जो है बना तूने रचा। तू ही आदि और अंत भी, तेरी सांसों से मिली है जिंदगी। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। हम जो है तुझ में, तुझसे तेरे लिए। चरणों में तेरे अब हम रहे, सजदा करे। हम जो है तुझ में, तुझसे तेरे लिए। चरणों में तेरे अब हम रहे, सजदा करे। तू ही आदि और अंत भी, तेरी सांसों से मिली है जिंदगी। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत
अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू जो कल था आज वही है और हमेशा रहेगा एक समान। अब हर जाति और प्रजाति, हर एक सुबह भी बस तेरी जय गाए। तू जो कल था आज वही है और हमेशा रहेगा एक समान। अब हर जाति और प्रजाति, हर एक सुबह भी बस तेरी जय गाए। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू जो कल था आज वही है और हमेशा रहेगा एक समान। अब हर जाति और प्रजाति, हर एक जुबान भी बस तेरी जय गाए। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। खरोखर त्या परमेश्वराचं काय प्रेम आमच्यावरती आहे. अथांग असं प्रेम. त्याने आपला प्राण दिला. सैतानाच्या सर्व कुयुक्त्यांना, डावपेचांना उलथवून लावलं. वधस्तंभी जाऊन त्याने आम्हाला विकत घेतलं त्याच्या रक्ताच्या मोल देऊन. आणि तो वधस्तंभावर म्हटलं की पूर्ण झालं. आता सैतानाचं काही एक चालणार नाही. त्याला हरवलेला आहे आणि तो हरलेला आहे. आणि म्हणून आज देवाचे लोक स्वातंत्र्यामध्ये आणि त्या देवाच्या अभिषेकामध्ये त्याची सेवा करत आहेत. खरोखर त्याने आमच्यावर केलेल्या अथंग उपकारांना यावेळेला आम्ही आठवणार आहोत आणि त्याला आम्ही अभिवचनच देणार आहोत की प्रभू आता काही हो, कितीही त्रास येऊ, संकट येऊ, आम्हाला ठाऊक आहे विजय आमचा आहे. आणि म्हणून आता आम्ही मागे नाही फिरणार. आता आम्ही तुझ्या मागे चालत राहणार, तुझ्याकडे येत राहणार. आणि म्हणून यावेळेला आम्ही त्या देवाला, प्रभूला या गाण्याच्या महिमा आणि स्तुती आणि त्याच्या कार्याचं वर्णन. ये कैसा प्यार है तेरा कि ऐसा तूने है किया. तेरा प्राण दे दिया ताकि जीऊं मैं सदा.
ये कैसा प्यार है तेरा कि ऐसा तूने है किया। तेरा प्राण दे दिया ताकि जीऊं मैं सदा। शैतान को हरा दिया, पापों को जड़ से उखाड़ दिया। मुझे घेर लिया नए गीत से, अब मैं जी उठा नई शक्ति से। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा सब तेरे। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा सब तेरे। तो कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। तो कहना ही क्या है, खुदा मेरे पक्ष में तो कौन अब मेरा विरोधी ठहरेगा। मेरी ओर से लड़ेगा, कभी हाथ न छोड़ेगा। डर हटाकर बल दिया, शीत तूने मुझे दिया। क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया। ओ क्या दे सकता हूँ, मैं क्या ला सकता हूँ, कहता तुझे बस शुक्रिया 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 तेरा शुक्रिया तेरा। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा सब तेरे। पीछे नहीं मुड़ूंगा, हार नहीं मानूंगा, बढ़ता रहूंगा संग तेरे। तू जो कल था आज वही है और हमेशा रहेगा एक समान। अब हर जाति और प्रजाति, हर एक सुबह भी बस तेरी जय गाए। तू जो कल था आज वही है और हमेशा रहेगा एक समान। अब हर जाति और प्रजाति, हर एक सुबह भी बस तेरी जय गाए। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू
योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। तू योग्य है, पवित्र है, सबसे महान है। तू श्रेष्ठ है, अनंत है और खूबसूरत है। धन्यवाद तुझ्या या वेळेबद्दल प्रभूजी. आम्ही बोललो आणि आता तुझ्या बोलण्याची वेळ आलेली आहे. तू बोल, आमच्या हृदयांशी बोल आणि ज्या मार्गाने आम्ही गेलं पाहिजे याचं शिक्षण तू आम्हाला दे. आमच्याद्वारे तुझं आणि तुझं गौरव होऊ दे. आम्ही जसे आहोत तसे तुझ्या हातात पडतो. आमची अंतःकरणं तयार करत मोठ्या अपेक्षेने पाहतो की प्रभूजी तू आज तुझ्या लेकरांशी बोलशील. माझ्या सर्व गोष्टी तुझ्या चरणाजवळ ठेवत, लहान गोष्टींची अपेक्षा बाळगत, त्या आराधना तुझ्या चरणाजवळ ठेवत येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून प्रभू. आमेन. Over to you, sister. माझ्या मंडळीतले काही लोक जॉईन झाले, त्यांच्यासाठी रिव्हिजन असेल. पण ते जॉईन झाले आणि काही हरकत नाही. प्रभू प्रत्येक ठिकाणात वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या संदेशांच्या द्वारे आम्हाला तृप्त करत असतो, आमच्याशी बोलत असतो. आजचा जो विषय घेतला त्याचं कारण असं होतं की एक काळ आवाज थोडासा पास्टर साहेब, आवाज थोडासा वाढवाल का? हो हो, काहीच प्रॉब्लेम नाही. आता येतोय व्यवस्थित? येस येस. बघूया. तर हा विषय निवडण्यामागचं कारण असं होतं की माझ्या जीवनामध्ये एक असा पॅच आला होता आणि ज्याला मी खोऱ्याचा अनुभव म्हणतो. खोऱ्यामध्ये, व्हॅलीमध्ये ज्यावेळेस आम्ही खूप खोल जातो, प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये, अडचणींमध्ये असतो, त्यावेळेला परमेश्वर काही वैशिष्ट्यपूर्ण कारणाने आम्हाला तिथं ठेवत असतो. दऱ्या आणि खोऱ्यांमधून जात असताना स्तोत्रकरिता 23 मध्ये दावीद सुद्धा लिहून ठेवतो. तो म्हणतो की मृत्यूछाईच्या दरीतूनही मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. आणि ती वेळ, तशी वेळ एक काळ आमच्या जीवनामध्ये आला होता, फॅमिलीच्या, कुटुंबाच्या, की आमची स्थिती फार बिकट झाली होती. आम्ही आर्थिकदृष्ट्या फार कमकुवत झालो होतो, कर्ज झाले होते आणि लॉसेस झाले होते. आणि त्यावेळेला मी एका ठिकाणामध्ये कोचिंग क्लासेस घेत होतो आणि त्यावेळेस थोडा वेळ मिळायचा तर मी पवित्र शास्त्र उघडून तिथंच अभ्यास करायचो. परमेश्वराने माझे त्या ठिकाणामध्ये भेट घेतली, माझे डोळे उघडले आणि मी या विषयाचा अभ्यास करू लागलो. मी हा विषयाचा अभ्यास करू लागलो की लोक अपयशी ठरतात तर का ठरतात, खास करून विश्वासणारे ज्यांना आम्ही देवाची लेकरं म्हणतो ते अपयशी का ठरतात, त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी काय येतात. आणि त्यावेळेला परमेश्वराच्या काही वचनांनी मला माझ्या हृदयाची पकड घेतली आणि आज मी तुमच्यासमोर त्याच गोष्टी मांडणार आहे ज्या मी अनेक वर्षांपूर्वी त्याचा मी अभ्यास केला होता. प्रेषितांच्या कृत्यात 10वा अध्याय आणि 38वा वचन आम्ही पाहत आहोत. प्रेषितांचे कृत्य याचा 10वा अध्याय 38वा वचन. या ठिकाणामध्ये इंग्लिश सेज हाऊ गॉड अनॉइंटेड जीसस ऑफ नाझरेथ. नासरेतच्या येशूविषयी तुम्हाला माहित आहे, देवाने त्याला पवित्र आत्मा आणि सामर्थ्य देऊन ख्रिस्त बनविले. फार महत्वाचं वचन आहे. देवाने त्याला पवित्र आत्मा देऊन आणि सामर्थ्य देऊन त्याला ख्रिस्त बनवले. आणि म्हणून या ख्रिस्त या शब्दावरती आम्ही थोडासा विचार करत आहोत. ख्रिस्टॉस जो हा ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ होतो अभिषिक्त. या ठिकाणामध्ये जो शब्द देवाच्या वचनामध्ये लिहिलेला आहे की परमेश्वराने त्याला पवित्र आत्मा सामर्थ्य देऊन अभिषेक असं बनवलं. म्हणून तिथून पुढे ख्रिस्त येशू असं म्हणण्यात आलं. आणि म्हणून आजपर्यंत आमच्याकडं सगळे आम्ही ज्यावेळेस त्याचं नाव घेतो आम्ही त्याला ख्रिस्त म्हणतो, म्हणजे अभिषिक्त आम्ही म्हणतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जिथं जिथं तुम्हाला ख्रिस्त हा शब्द सापडेल आणि जर तुम्ही वाचाल तर तुम्ही या समज बुद्धीने तो शब्द वाचा आणि त्याला उच्चारा की तो अभिषिक्त आहे आणि तो अभिषेक आहे. म्हणून देवाने त्याला अभिषेक बनवलं. आणि अभिषेक बनवून काय केलं की तो येशू हा सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करत गेला. तो जिथं जात होता तिथं तो सर्व गोष्टी चांगल्या करत होता. तो काय करत होता,
जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडलेले होते त्यांना येशूने बरे केले, त्यामुळे देव येशू बरोबर आहे हे दिसून आले. म्हणून ज्या देवाने त्याला सामर्थ्य देऊन अभिषेक देऊन सामर्थ्य देऊन पवित्र आत्मा देऊन अभिषिक्त असं केलं, त्याला एक कारण होतं. आणि कारण हे होतं की त्याने जे पछाडलेले होते, जे दुष्ट आत्म्याच्या ताब्यामध्ये होते आणि त्याचबरोबर ते अपयशी असतील, त्यांची मानसिक स्थिती बिघडलेली असेल, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रश्न असतील, त्याच्या घरच्या लोकांनी त्यांना दूर चाललं असेल, जे काय असेल त्या सर्वांमधून ख्रिस्ताने त्यांचं चांगलं केलं. म्हणून अभिषेक त्याच्याबरोबर आहे सुटका. म्हणून जिथं जिथं अभिषेक हा शब्द येतो तिथं तिथं सुटका असायलाच हवी, जर का आम्ही त्या गोष्टीला समजलो. आता हे समजणं का गरजेचं आहे, तर वचन सांगतं सत्य तुम्हाला समजेल आणि मग तुम्ही बंधनमुक्त व्हाल. म्हणजे याचा अर्थ जोपर्यंत आम्ही त्या सत्याला ओळखणार नाही तोपर्यंत आम्ही अडकलेलेच राहणार आहोत. आम्ही बंधनांमध्येच असणार आहोत, आम्ही समस्यांमध्येच असणार आहोत, आम्ही प्रश्नांमध्येच असणार आहोत. का? आम्ही अजून ते समजलंच नाही. म्हणून आम्ही ज्यावेळेस ख्रिस्त हा शब्द वापरतो आणि ज्यात आम्ही स्वतःला ख्रिस्ती बनवतो. आता तुम्हाला मी तुमच्या स्वतःच्या जीवनाकडे घेऊन येत आहे. त्याला देवाने पवित्र आत्मा आणि सामर्थ्य देऊन ख्रिस्त बनवले, अभिषिक्त बनवले. परंतु ज्यावेळेस तुम्ही आणि मी त्याच्याबरोबर जोडले गेलो, ज्यावेळेला आम्ही मंडळी या नात्याने, त्याची वधू या नात्याने त्याच्या शरीरात सामील झालो, लक्षात घ्या त्यावेळेला आम्ही काय झालो, आम्ही त्या अभिषेकाबरोबर अटॅच झालो. एक साधंसं उदाहरण जर का तुम्हाला द्यायचं झालं तर, एक मॅग्नेट घ्या, एक लवचुंबक घ्या आणि त्या चुंबकाला एका लोखंडाबरोबर जोडून ठेवा. 2 दिवस त्या दोघांना असं एकत्रित ठेवा आणि मग त्यांना वेगळं करा आणि मग लोखंड घ्या आणि त्याला दुसऱ्या लोखंडाकडे घेऊन जा. एक गोष्ट तिथं घडते, ते म्हणजे या ज्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत, चुंबकाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्याचे जे गुणधर्म आहेत ते या चुंबकाकडून या लोखंडाला ट्रान्सफर होतात. आता माझ्या भावांनो बहिणींनो लक्षात घ्या, तुम्ही ख्रिस्ती आहात. ख्रिस्ती का आहात? कारण तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तुम्ही त्याला स्वीकारलंय, तो तुमच्यामध्ये राहतो. आता ज्या वेळेला तुमचं हे मिलन झालं, तुम्ही ख्रिस्ताबरोबर जडले गेलात, त्यावेळेला तुमच्यामध्ये त्या सर्व गुणांना, त्या सर्व सामर्थ्याला, त्या सर्व पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला तुम्हाला ट्रान्सफर करण्यात आलं. म्हणून तुम्ही ख्रिस्ती आहात. आणि हे कधीच आम्ही विसरू नये. आम्ही बरेचदा जीवन जगत असताना हे विसरतो आणि आमचं जीवन जगतो. आम्ही उठतो ना, सगळ्यात पहिली गोष्ट जर का आम्ही काही करावी तर आम्ही स्वतःला सांगावं की मी ख्रिस्ती आहे, मी ख्रिस्ताबरोबर जोडलेला आहे. म्हणजेच मी कोण आहे? तर म्हणजेच मी अभिषिक्त आहे. आणि हे ज्याला कळालं तो जीवनात, आपल्या जीवनात जे काही देवाची योजना आहे त्याला तर पूर्ण करेलच करेल, ते उद्दिष्ट पूर्ण करेलच करेल. त्याचबरोबर तो विजयी आणि प्रत्येक गोष्टीवर मात करणारी व्यक्ती बनेल. भावांनो बहिणींनो, ही गोष्ट तुमच्या लक्षात राहू द्या. आम्हाला लेचपेच, कमजोर किंवा अशक्त असं जीवन जगण्याकरिता देवाने निवडलेलं नाही. आम्हाला भित्रेपणाचा तर आत्मा दिलेलाच नाही, सामर्थ्याचा आत्मा दिलेला आहे. आणि जर तो सामर्थ्याचा आत्मा आज, कारण आम्ही ख्रिस्ताबरोबर एक आहोत, तो आमच्यामध्ये कार्य करत आहे, तर आम्हाला कशाचीच चिंता. मी तुम्हाला सांगतो, ख्रिस्ताने 3.5 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये या अभिषेकाचा उपयोग करून अशा काही गोष्टी केल्या जे त्याचे शिष्य म्हणतात, आम्ही लिहायला बसलो तर आम्हाला अनेक ग्रंथ लिहावे लागतील, आमचं आयुष्य पुरणार नाही. 3.5 वर्षात त्याची कारकीर्द होती, त्याचे काम त्याने संपवलं. आणि भावांनो बहिणींनो, एवढं काम केलं की त्याच्याबद्दल आम्ही लिहू सुद्धा शकत नाही आणि त्याचं मनन सुद्धा आमच्याकडे नाही. आम्ही 10 जन्म जरी घेतले तरी आमच्या मानवी क्षमतेने आम्ही ते करू शकत नाही. आज आम्ही ज्यावेळेस सेवा पाहतो, वेगवेगळ्या लोकांच्या सेवा पाहतो, कोणी इथं आहे तर कोणी इथे आहे, तर कोणी इथे आहे तर कोणी इथे आहे, पण अजून कोणी सुद्धा ख्रिस्तापर्यंत, त्या परफेक्शन पर्यंत, त्या पूर्णतेपर्यंत पोहोचलं नाही. की 3.5 वर्षामध्ये जे त्याने केलं ते अजूनही मनुष्याला जमत नाही. परंतु अशक्य आहे का? नाही, अशक्य नाही. इट इज पॉसिबल. जिथं देव येतो तिथं सर्व गोष्टी शक्य आहेत.
तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी अशक्य काहीच नाही, कारण देवाला अशक्य असं काहीच नाही. आणि जर मी आणि देव एक आहोत आणि तो माझ्या पक्षाचा आहे, मी त्याच्याशी जोडलं गेलेलो आहे, जसा तो अभिषिक्त होता तसा मी अभिषिक्त आहे, तर आज मला सुद्धा या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून ख्रिस्त जाताना एक गोष्ट बोलून गेला, तो आपल्या शिष्यांना म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवणारा माझ्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करेल. सो आमच्या तारणाऱ्याची अपेक्षा, एक्सपेक्टेशन आमच्याकडून ही आहे की वी नीड टू सरपास हिम. आम्ही त्याच्यापेक्षाही मोठ्या गोष्टी करायला हव्या. आम्ही मोठमोठ्या गोष्टींना हात घालायला हवा. आज आम्ही जर का एक सरासरी भारताचेच आपण उदाहरण घेऊया, आम्ही एक सरासरी ख्रिस्ती समाजाला जर पाहू ना, तर आज आम्हाला मायनॉरिटी म्हटलं जातं. आणि काही लोकांना त्याचा अभिमान पण आहे की आम्ही मायनॉरिटीमध्ये, आम्हाला मायनॉरिटी फॅसिलिटीमध्ये, आम्हाला त्या गोष्टीने, मी शब्द वापरतो मला क्षमा करा वाईट वाटलं तर, आम्हाला लाज वाटली पाहिजे. आम्ही स्वतःला शक्तिहीन आणि कमकुवत असे दाखवतो समाजामध्ये. आम्ही वचन सांगतो, मी नाही, वचन सांग, जे जबरदस्त ते नेटाने नेतील. आम्ही जबरदस्त बनण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलं आहे, ना की टेन्शन घेऊन विचारांच्या दबावाखाली येऊन आमचं जीवन जे अपयशी जीवन आहे ते जगण्यासाठी देवाने आम्हाला निवडलेलंच नाही. आम्ही ख्रिस्ताबरोबर जडल्याने आम्ही अभिषिक्त आहोत. बरं, लेट अस लुक ॲट द डेफिनेशन. आम्ही अभिषेकाची व्याख्या जर पाहिली ना भावांनो बहिणींनो, अतिशय सुंदर आहे. बरं, त्या अभिषेकाची व्याख्या तुम्हाला समजवण्याआधी मी तुम्हाला अभिषेकाच्या विरुद्ध जी गोष्ट आहे ती समजवतो. आदामाला परमेश्वराने ज्या वेळेला त्याची चूक पकडली, त्याला काही गोष्टी बोलल्या, भूमीवरती शाप पाठवला. आता ज्यावेळेस शाप हा शब्द येतो ना, शाप हा शब्दाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो. शाप हा शब्दाची व्याख्या ही आहे, अपयशी बनण्याकरिता दिलेली क्षमता. दॅट इज व्हॉट इज कर्स. कशासाठी? की आम्ही काही काम सुरू करू, आम्हाला अपयश येतं. आम्ही काही करायचा प्रयत्न करू, आम्हाला लॉस होतो. आम्ही काही विचार करतो, आमच्या योजना कधी पूर्ण होतच नाहीत. का? कारण देर इज समथिंग दॅट इज बॉदरिंग अस. काहीतरी गोष्टी आहेत ज्या आम्हाला अटकाव बनत आहेत. मग आता अभिषेकाची व्याख्या तुम्हाला मी सांगतो. अभिषेकाची व्याख्या आहे, जीवनात विपुल पद्धतीने, जे विपुल जीवन देण्यासाठी ख्रिस्त आला, ते विपुल पद्धतीने विजयी जीवन जगण्यासाठी दिलेली क्षमता, तो आहे अभिषेक. ख्रिस्त विजयी जीवन जगला. आणि जर आम्ही ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ताबरोबर एक आहोत, तर आम्ही विजयापेक्षा अधिक आहोत, असं तो लिहून गेला. पवित्र आत्मा त्या ठिकाणात पौलाद्वारे लिहितो, तो रोमकराच्या पत्रात लिहून ठेवतो की तुम्ही तर विजयापेक्षाही अधिक, यू आर मोर देन कॉन्करर्स. जे जगात विजय मिळवतात त्या सर्वांपेक्षा तुम्ही मोठे आहोत. पण ह्या गोष्टीला जे आम्ही पाहतो भावना, काय या गोष्टी आमच्या जीवनात अवतरल्या आहेत का? काय आज मंडळीत त्या अवतरल्या आहेत का? काय विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये त्या गोष्टी आम्हाला दिसतात का? हा विजय दिसतो का? तर अजूनही आम्ही त्या सर्व गोष्टींना धरून त्या ओझ्यांखाली दबलेले लोक आहोत, कष्टी आहोत, भाराक्रांत जन आहोत. आम्ही त्या विसाव्यामध्ये अजून प्रवेशच केलेला नाही. अशीच दशा आम्हाला सगळीकडे दिसते. आणि म्हणून ही गोष्ट आम्हाला समजणं गरजेचं आहे की ज्या वेळेला अभिषेक ख्रिस्ताला देण्यात आला, म्हणजे त्याला अभिषिक्त करण्यात आलं, तो सगळीकडे चांगल्या गोष्टी करत गेला. आणि चांगल्या गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट त्याने केली, अशुद्ध आत्म्यांच्या सर्व खेळखंडोबांना बंद केलं. सर्व त्यांच्या कुयुक्त्या बंद पाडल्या, हाणून पाडल्या. देवाचं वचन सांगतं त्यांचं उघड प्रदर्शन केलं. हे डिफिटेड देम. आणि त्याने जाहीर केलं की तो विजयी झालेला आहे. तर एव्हरीथिंग इज डन. सगळी किंमत मोजली, सगळं झालंय, विजय त्याचा आहे. तिसरा दिवस आला आणि त्या विजयाने त्याने आमच्यामध्ये एक नवीन काम सुरू केलं. तिथून सुरू झाली आमची मंडळी. तिथून सुरू झाला आमच्या नवीन कराराच्या हक्कांचा, त्या करारामधला प्रत्येक अधिकार वापरण्याची सुरुवात त्या तिसऱ्या दिवसामुळे झाली. पण बहिणींनो, आज लक्षात ठेवा, आज असंख्य शिक्षण आहेत अभिषेकावरती, परंतु मी अतिशय मूलभूत गोष्ट तुम्हाला सांगत आहे. अभिषेक असं सामर्थ्य आहे ज्याच्याद्वारे मंडळी एक पॉवर हाऊस, एक सामर्थ्याचं ठिकाण बनू शकते. मंडळी जगाची उलथापालट करू शकतं. मंडळी सत्ता उलटवून लावू शकतं. मंडळी आज प्रत्येक व्यक्तीच्या जीवनांवरती छाप पाडू शकतं आणि ख्रिस्ताबरोबर त्यांना जोडू शकतं. ह्या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घ्याव्या. आम्ही आणखीन एक ठिकाण पाहणार आहोत. लूक वर्तमानामध्ये आम्ही जात आहोत. ओके. आणि हे ते ठिकाण आहे जिथं ख्रिस्त
यहुद्यांना त्याची ओळख सांगत आहे. ओके, आणि त्यातलं एक छोटस प्रगटीकरण जे मला खूप स्पर्श करून गेलं, मी तुम्हाला शिकवत आहे. लुकाच्या शुभवर्तमानात 4थ्या अध्यायामध्ये 16 ते 19 वचनांमध्ये काही गोष्टी लिहिल्या आहेत. आपण एक 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 करून वाचूया. मग तो नासरेतला गेला, जिथे तो लहानाचा मोठा झाला होता, आणि शब्बाताच्या दिवशी त्यांच्या प्रथेप्रमाणे तो सभास्थानात गेला. तो वाचण्यासाठी उभा राहिला, आणि यशाया संदेष्टाचे पुस्तक त्याला देण्यात आले. त्याने ते पुस्तक उघडले, आणि जो भाग त्याने शोधून काढला तो असा होता: प्रभूचा आत्मा मजवर आहे, कारण त्याने मला अभिषेक केला आहे यासाठी की. आता तो अभिषेक का केला? या अभिषेक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात काय करू शकतो ते ख्रिस्त समजून सांगत आहे, कारण त्याच्या जीवनात देवाने ते केलं. ख्रिस्त म्हणतो हा अभिषेक काय करणार आहे? पहिली गोष्ट, गरिबांना आनंदाची वार्ता सांगणार आहे. काय आहे आनंदाची वार्ता? आनंदाची वार्ता ही आहे की आता तुम्हाला अपयशात बसायचं नाही, तुम्हाला एक दैविक क्षमता देण्यात येत आहे, सामर्थ्य देण्यात आहे. आणि ते कोणतं आहे माहितीये का? ते हे आहे की तुम्ही इथून पुढे या परिस्थितीत राहू नये म्हणून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी क्षमता देण्यात आलेली आहे. तो म्हणतो जे बंदिवासामध्ये आहे त्यांना पकडून नेलेलं आहे, त्यांना स्वातंत्र्याची घोषणा करायची आहे. आता मी थोडस इथं थांबणार आहे. इथं लिहिलंय का की त्यांना बंदिवासातनं मोकळं करायचंय? नाही. इथं देवाचा आत्मा फार फार समजूतदारीने, फार हुशारीने गोष्टी आमच्यासाठी लिहून ठेवतो. तिथं त्यांना घोषणा करायची. म्हणजे बेसिकली मला जर का एखाद्याला सांगायचं तर मी त्याला सांगणार की बाबा, तुझे जे काही कर्ज होतं, तुझं जे काही सैतानाला देणं तू लागत होतास कारण तू पापामध्ये होतास, ते आज फिटलेलं आहे. मी त्याला सांगितली, त्याला धरून नेलं होतं सैतानाने, मी त्याला फक्त सांगितलं, घोषणा केली. आता घोषणा केल्यावरती आता दुसरा जो भाग आहे ना, द नेक्स्ट स्टेप इज, आम्ही नेहमी म्हणतो ना इन अ कॉर्पोरेट लँग्वेज वी ऑलवेज से द बॉल इज इन हिज कोर्ट. आता त्यांच्याकडे आम्ही निर्णय सोपवला, आम्ही घोषणा केली. नाव इट इज अप टू हिम, जो ऐकत आहे, वेदर टू रिसीव्ह इट ऑर नॉट. आणि म्हणून देवाचा आत्मा वेगवेगळ्या ठिकाणात वेगवेगळ्या ठिकाणी अतिशय व्यवस्थित लिहून ठेवतो. ज्याला कान आहे तो ऐकू. कारण आहे त्याला, कारण प्रत्येक जण ऐकणार नाही म्हणजे त्याला ठाऊक आहे. दिस इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी. हे सामर्थ्य बाळगण्यासाठी, त्या सामर्थ्याला उपयोगात आणण्यासाठी विशेष लोकच लागतात. आणि म्हणून काही लोक त्याच्यासाठी राखलेले आहेत आणि काही लोक त्यांच्या त्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी राखलेले आहेत. भावना बहिणींनो, आता त्या व्यक्तीला ज्यास आम्ही घोषणा करतो, जो बंदिवासामध्ये होता, त्याला घोषणा करण्यासाठी त्याला अभिषेक करण्यात आला होता. ख्रिस्ताला अभिषेक करण्यात आला होता. सोडवण्यासाठी नाही, सोडवून घेणं स्वतःला, हे स्वतःवरती अवलंबून आहे. म्हणून there is a proverb in इंग्लिशमध्ये एक प्रॉवर्ब आहे, गॉड हेल्प्स दोज हू हेल्प देमसेल्व्स. परमेश्वर फक्त त्यांनाच मदत करतो जे स्वतः मदत करतात. आणि तिथं तो फक्त तुम्हाला क्षमता देतो. ही जस्ट गिव्स यू व्हॉट यू नीड टू कम आउट ऑफ दॅट सिच्युएशन. त्या परिस्थितीतनं कसं बाहेर निघायचं यासाठी लागणारी अक्कल, चातुर्य, निर्णय घेण्याची क्षमता, त्याच्यामध्ये अतिशय, त्याला आम्ही नेगोशिएशन्स म्हणतो ना, कधी कधी आम्हाला जीवनामध्ये संघर्षामध्ये नेगोशिएट करावं लागतं. या सगळ्याची क्षमता तो आम्हाला देतो. पण निर्णय आमच्यावरती आहे. घोषणा झालेली आहे, ख्रिस्ताने घोषणा केलेली आहे, विश्वासणारे घोषणा करत आहेत, निर्णय मात्र समोरच्यांवरती. पुढे जर का तुम्ही पाहाल ना, द बायबल सेज आंधळ्यांना दृष्टी मिळावी आणि त्यांनी बघावे. आंधळ्यांना दृष्टी मिळावी म्हणून ख्रिस्ताला अभिषेक करण्यात, त्याला ते सामर्थ्य देण्यात आलं होतं. ओके, पुढे जे ज्यांच्या जुलूम होत आहे त्या जुलूम होणाऱ्यांची सुटका करण्यासाठी आणि प्रभूच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्याकरिता त्याने मला पाठवले आहे. आता द इयर ऑफ जुबिली, पवित्र शास्त्रामध्ये ज्याला मी इयर ऑफ जुबिली म्हणतो ना, 50वे वर्ष असतं. आणि मग ते त्या दिवाळीला सगळे जे काही कर्ज असतील ती माफ केली जातात, दास असतील त्यांना मोकळं केलं जातं, सेवेतनं त्यांना मोकळं केलं, स्वतंत्र केलं जातं. भावना बहिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, बीसी आणि एडी याच्यामध्ये काळ मर्यादा जी आहे, द टाइमलाईन जी आहे ती याच्यामध्ये दुभागली गेली आहे. बीसी बिफोर क्राइस्ट, एडी इज एना डोमिनी. एना डोमिनी या शब्दाचा अर्थ होतो प्रभूचे वर्ष, जे आता सध्या सुरू आहे. वी आर इन एडी.
काही लोक त्याला आफ्टर डेथ ऑफ क्राइस्ट, ओके, ते वेगळं सिनोनिम आहे. परंतु त्याचा अर्थ हा आहे की हे वर्ष जे प्रसादाचं वर्ष आहे, हे जे जुबली इयर आहे, या प्रभूच्या कृपेचं वर्ष आहे, त्याची घोषणा करावी. बघा परत तिथं तो लिहितो ती घोषणा करायची. वी आर गोइंग टू अनाउन्स, वी आर गोइंग टू डिक्लेअर. ज्याला कान आहेत तो ऐको, ज्याला समजतं त्याला तो समजो, ज्याची क्षमता आहे त्याला हे समजेल. आणि याच्यातनं त्याने आपली अख्खं मिशन, आपलं अख्खी मोहीम ज्या कारणास्तव त्याला पाठवलं. कारण काय होतं, अगदी साधं सोपं, लोकांना जे काही बंधनांमध्ये त्यांच्या मानेवर जे जू होते, त्यांच्या खांद्यांवर जी ओझी होती, त्याच्यातनं मोकळं करण्यासाठी त्याला अभिषेक करण्यात आला. आता आम्ही जर का तिथे असू तर तुम्ही तिथं आहात तिथं बोलू शकता, मी अभिषिक्त आहे, आणि तुम्ही हे बिंदास बोलू शकता कारण तुम्ही ख्रिस्ती स्वतःला म्हणता. आणि जर तुम्ही ख्रिस्ती आहात तर तुम्ही अभिषिक्त आहात. आणि मग जर का अभिषिक्त आहोत तर आता ती मोहीम जी ख्रिस्ताने सुरू केली होती तिच्या जबाबदाऱ्या तुमच्या आणि माझ्या खांद्यावर आल्यात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परमेश्वर तुम्हाला असंच पाठवत नाही, परमेश्वर तुम्हाला पूर्ण तयार करून पाठवतो, क्षमता देऊन पाठवतो. आज तुम्ही क्षमतेने भरलेले लोक आहात. माझे एक मित्र होते आणि त्यांनी एक फार सुंदर संदेश दिला होता. संदेशामध्ये ते असे बोलले होते की जर का जगात सगळ्यात श्रीमंत ट्रेजर्सने भरलेलं है ना, ट्रेजर्सने भरलेलं जे ठिकाण आहे ते जर का आज तुम्हाला शोधायचं झालं ना, कोणी तुम्हाला जर काही सांगितलं ना की इथं ट्रेजर आहे, तर लोक ट्रेजर हंटिंगला निघतात. भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात श्रीमंत आणि सगळ्यात ट्रेजर्सने, गुप्त निधींनी भरलेलं ठिकाण आहे ख्रिस्ती कब्रस्तान. कारण लोक आपले सगळं टॅलेंट घेऊन आणि जी क्षमता त्यांना दिली होती ती सगळी क्षमता न वापरता घेऊन झोपी गेलेले आहे. आणि मग प्रभू येणार आणि विचारणार, बाबा मी तुला मोहरा दिल्या होत्या, तू त्याचं काय? प्रभू मी फार बिझी होतो, मी माझ्या कामात होतो, संसारात वेळ मिळाला नाही, बायकोला खुश ठेवलं, लेकरा बाळांना मोठं केलं, त्यांचे करिअर्स मी केले प्रभू. आणि मग तो म्हणाल एक काम करा, ज्याच्याकडे आहे त्याला अधिक द्या, याच्याकडे काहीच नाही, याचं काढून घ्या. ओके, थँक्यू. ह्यांच्याकडनं काढून घ्या. अहो हिशोब आहे, तुम्हाला मला सगळ्यांना हिशोब आहे. कशाचा हिशोब आहे? सगळ्यांना क्षमता देण्यात आलेली आहे. यू ऑल हॅव बीन अपॉइंटेड, अनॉइंटेड. तुमचं नियुक्ती झालेलीच आहे, परंतु त्याच्यावर तुम्हाला क्षमता देण्यात आलेली आहे. तुम्हाला जाताना असंच सोडून गेला नाही, तो त्याची क्षमता देऊन गेला. आणि त्या क्षमतेचं नाव आहे अभिषेक. आणि आता त्या अभिषेक जो आमच्यावरती आहे तो घेऊन आम्ही काय करतो हे व्यवस्थित समजून घेणं फार गरजेचं आहे. जर का निवांत घरी यशया 61 वाचा, तिथं बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत है ना. अभिषेक लोकांना बरं करतो, अभिषेक दुःखित मनांना सांत्वन देतो, अभिषेक धरून देणाऱ्यांना मुक्त करतो, अभिषेक जुलमामध्ये असणाऱ्यांना मुक्त करतो, अभिषेक तुम्हाला आणि मला विपुल जीवन अनुभवण्यासाठी क्षमता देतो. आणि हे सगळं ज्यावेळेस तो लिहितो ना, तर 21व्या वचनात मला हे वचन खूप आवडलं, लूक आणि त्या 4थ्या अध्यायाचं 21वं वचन. तो म्हणतो त्याचे त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, त्याने त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली, तुमच्या ऐकण्यामुळे आज हे शास्त्र वचन पूर्ण होत आहे. आज मी ते तुम्हाला शिकवत आहे ना, हे वचन आज तुम्ही ऐकत आहात ना, त्या क्षणाला तुमच्या जीवनात पूर्ण होत आहे. व्हेन यू रिसीव्ह इट. म्हणून स्वीकारा आणि विश्वास धरून बोला की मी अभिषिक्त आहे, कारण मी ख्रिस्ती आहे. मला सामर्थ्य देण्यात आलेलं आहे या जगामध्ये ख्रिस्ताचा झेंडा रोवण्याचं आणि त्याची छाप सोडण्याचं. भावना तो काय म्हणतो माहिती का, फार सुंदर वचन. मुठभर लोक जगाची उलथापालत करतील, त्याला जास्त लोक नको आहेत. मुठभर लोक, 4-5 लोक, दे आर इनफ फॉर हिम. अख्ख्या जगाची उलथापालत तो करू शकतो तुमच्याद्वारे आणि माझ्याद्वारे. आणि म्हणून म्हणून तुम्हाला आठवत असेल ना की स्वर्गातून कबुतरासारखा देवाचा आत्मा त्याच्यावरती उतरून आला है ना. त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे, त्याच्यावरती मी जास्त बोलत नाही. पण मला एक प्रश्न असा होता की देवाने कबूतरच का निवडलं? तो यहुदाचा सिंह होता, एखादा सिंह आकाशातून उतरला असता, एखादा ड्रॅगन सारखा मोठा प्राणी एखादा त्याने निवडला, सामर्थ्यवान प्राणी एखादा वाघ निवडला असता. पण त्याने एक छोटा पक्षी निवडला. आणि त्या पक्षाला पाहून आम्हाला काही गोष्टी समजतात की जर का अभिषेकामध्ये राहायचं असेल तर तुम्हाला निर्मळ राहावं लागेल. यू हॅव टू बी होली. तुम्हाला सौम्य राहावं लागणार आहे. तुम्हाला त्या कबुतराला ज्याचं मी पाहतो ना, तर एक पीस असतो, अतिशय शांत असतं.
तशा प्रकारच्या गुणांना ज्यावेळेस आम्ही धारण करतो त्याला तो अभिषेक टिकून राहतो भावांना बहिणींनो. म्हणून जर का तुम्ही यशया 10 मध्ये आम्ही जातो, आता आम्ही अभिषेकाचा दुसरा जो उपयोग ख्रिस्ताने केला, देवाने आमच्या जीवनात केला, तो आम्ही पाहत आहोत. यशया याचा 10वा अध्याय आणि 27वा वचन, ओके, 27th वर्स. आता मी KJV शोधलं मगाशी आणि खास तुमच्यासाठी, कारण मला जे तुमच्या समोर मांडायचं आहे तो शब्द मला तिथं भेटला. तर मी माझं बायबल जे KJV मध्ये आहे ते काढतो. आयझया 10 तुम्हाला 27वा वचन मी वाचून दाखवतो. ओके, KJV प्लस. ओके, इंग्लिश मध्ये इट सेज, and it shall come to pass in that day that his burden shall be taken away from thy shoulder, and his yoke from off thy neck, and the yoke shall be destroyed because of the anointing. Anointing हा शब्द फक्त तुम्हाला सांगायचा होता मला. मग आता मी व्यवस्थितपणे मराठीतलं माझ्याकडचं भाषांतर वाचतो. अशूर, जे त्या काळामध्ये पवित्र शास्त्रामध्ये ड्युअलिटी हा कॉन्सेप्ट आहे. मी एकदा तुम्हाला हार्मोनेटिक्सचा सिद्धांत सांगितला होता, इफ यू रिमेंबर, की जिथं जी गोष्ट पहिल्यांदा घडते ती गोष्ट तिथून पुढे प्रिन्सिपल बनते पवित्र शास्त्रामध्ये. हे बायबल स्टडी करणाऱ्यांना माहित आहे. आता दुसरा जो पवित्र शास्त्र अभ्यास करण्याकरिता तुम्हाला समजण्याची, पवित्र शास्त्र तुम्हाला माहिती आहे का, एक पुस्तक असं आहे की जे कोड्यामध्ये आहे, ज्याला मी रिडल्स म्हणतो, सांकेतिक भाषेत दिले. जर का तुम्ही प्रगटीकरण वाचा तिथं तर त्याने क्लिअर सांगितलं की सिग्निफाईड इट थ्रू हिज एंजल. म्हणजे सिग्निफाईड म्हणजे काय, सायन्स बनवल्या. सायन्स का, कारण सायन्स जगात कुठेही जा, भाषा बदलते, उच्चार बदलतात, परंतु जे सिम्बल्स असतात, सायन्स असतात, त्या कधीच बदलत नाही. तुम्ही जर का एका ठिकाणी तुम्ही पाहिलं, एका ठिकाणात असं एक मनुष्याचं डोकं आहे, खोपडी आहे, आणि मग 2 त्या ठिकाणात अशी हाडं आहेत त्याची, आम्हाला लगेच कळतं त्याचा अर्थ काय, इट इज डेंजर. कुठेही जा, मग तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही दुबईमध्ये पहा, तुम्ही भारतात या, तुम्ही चीनमध्ये जा, तुम्ही सिंगापूरला जा, इकडे खाली ऑस्ट्रेलियात जा, कुठेही जा, एक गोष्ट नक्की ठरलेली आहे की हे साइन, हे सिम्बल आम्हाला एकच सांगतं काय, की इथं डेंजर आहे. सिम्बल्स नेव्हर चेंज, त्यांची अर्थ कधी सुद्धा बदलत नाही. आणि म्हणून देवाने काही गोष्टी अतिशय छान चिन्हांकित पद्धतीने पवित्र शास्त्रात मांडल्यात. आता तुम्हाला जर का ट्रेजर हंट तुम्ही कधी केला असेल, त्यात तुम्हाला एक कोड मिळतो, मग तुम्ही तो कोड वाचता, तो सोडवता, मग तुम्हाला पुढची स्टेप कळते, तुम्ही पुढच्या स्टेपला जाता, परत एक कोड मिळतो, परत तुम्ही उघडता, पुढे जाता. भावानं बहिणीनं पवित्र शास्त्र अगदी असं आहे, ज्याला तो कोड ब्रेक करता आला. एक गोष्ट समजून घ्या, इंडिया पाकिस्तान ना शत्रू राष्ट्र, आणि मग ते दोन्ही राष्ट्र एकमेकांचे जे काही कम्युनिकेशन्स आहेत त्यांना हॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्या कम्युनिकेशन मधनं ज्या गुप्त गोष्टी आहेत, संकेत आहेत, संदेश आहेत, ते काढण्याचा प्रयत्न करत असतात. आता मला सांगा, या जगावरती जगाचा अधिपती जो आहे सैतान, तो राज्य करतो. त्या जगामध्ये मंडळी ठेवण्यात आलेली. मग देव ज्या वेळेस मंडळीशी काही गोष्टी बोलणार आहे, तो अशा सहज बोलणार नाही ना. तो अशा गोष्टी बोलून ठेवलेल्या, त्याने अशा गोष्टी लिहून ठेवल्या जे फक्त आत्मिक लोकांना समजतात. म्हणून देवाचं वचन सांगतं, स्वाभाविक वृत्तीच्या माणसाला, म्हणजे दैहिक स्वभावाच्या माणसाला आत्मिक गोष्टी समजत नाही, कारण त्या सांकेतिक आहेत. म्हणून जर का ड्युअलिटी पाहिली, मी ड्युअलिटी मुद्दाम सांगतो या ठिकाणात तुम्हाला समजण्यासाठी. आठवतं जिथे एका ठिकाणामध्ये पेत्र ख्रिस्ताशी बोलतो आणि मग ख्रिस्ताला म्हणतो, अरे सैताना माझ्यापासून दूर हो. मग ऍक्च्युली ख्रिस्त कोणाशी बोलत होता? एक शिमोन पेत्र तर होताच तिथं, पण तिथं आणखीन एक व्यक्ती होती जिथं एका वेळेला ड्युअलिटी पाहायला मिळते ना. इथं ड्युअलिटी म्हणजे काय, दोन, आपण म्हणतो ना एका दगडात 2 पक्षी मारणे, तसं एकाच वचनामध्ये, एकाच शब्दामध्ये 2 व्यक्तींचं वर्णन करते, याला ड्युअलिटी. याला पवित्र शास्त्र अभ्यास करताना याचा लक्षात ठेवा. आता अशूरकडे आम्ही आलेलो आहोत. यशया 10:27 मध्ये, अशूर तुझ्यावर जी संकटे आणील ती तुला ओझ्याप्रमाणे अथवा जोखंडाप्रमाणे खांद्यावर व्हावी लागतील, पण लवकरच ते ओझे उतरवले जाईल. तुझे सामर्थ्य, आता हे लक्षात ठेवा, तुझे सामर्थ्य देव ते जोखंड अभिषेकाद्वारे मोडून टाकेल. लक्षात घ्या, आमच्या जीवनात कुठलं ओझ आणि जोखंड राहू शकत नाही जर आम्हाला हे सत्य कळाले आणि आम्ही ते एक्सेप्ट केले की आम्ही अभिषिक्त आहोत. जिथं अभिषेक जिथं कार्यरत होतो तिथं कुठलंच ओझ आणि जोखंड, आजारपण, त्रास, संकट राहू शकत नाही. आणि ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे.
दॅट यू आर अनॉइंटेड, की तुम्ही अभिषिक्त आहात आणि देवाने तुम्हाला त्या सामर्थ्याने भरलंय यासाठी की तुम्ही काय करावं, तुम्ही या जगामध्ये त्याच्या वतीने शासन चालावं. तुम्हाला बाय द वे एक फार महत्वाची गोष्ट सांगतो, संकल्पना सांगतो तुम्हाला समजण्यासाठी. भारताचे राजदूत वेगवेगळ्या देशांमध्ये ठेवलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे का? आणि मग आमचं एम्बेसी असते, एम्बेसी जे ठिकाण असतं, ती जागा जी असते ना, ती पण भारताने विकत घेतलेली असते त्या देशामध्ये. आणि तिथलं जी बिल्डिंग असते ती भारताची असते, तिथलं जे सैन्य असतं ते भारताचं असतं, गव्हर्नर जिथं राहतो ते घर, ते सगळ्या गोष्टी भारताच्या स्वतःच्या असतात. एक राजदूत एका देशातनं दुसऱ्या देशामध्ये जाऊन राहतो. तुम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहात. सियोन देश हमारा है देश, त्या देशाचे तुम्ही नागरिक आहात. तुम्हाला इथं अँबॅसेडर्स, राजदूत म्हणून ठेवलंय. राजदूत काय करतो माहितीये का? राजदूत त्या देशाच्या वतीने तिथले निर्णय आणि तिथल्या गोष्टींवरती सह्या करून, हस्ताक्षर करून अप्रूव्ह करतो. डन. त्याने सही केली म्हणजे इथं भारताने सही केली, अख्ख्या एवढ्या जनतेने सही केली. समजत आहे तुम्हाला? तुमच्याकडचा अधिकार समजून सांगत आहे तुम्हाला. आणि ज्यावेळेस तो राजदूत, आता समजून घ्या, राजदूत आहे तिथे, आणि मग त्या राजदूताबरोबर ना आणखीन बरेचसे लोक आहेत, ऑफिशियल लोक आहेत, परंतु ते ऑफिशियल लोक राजदूताचं काम करत नाहीत, म्हणून त्यांच्या बेनिफिट्स वेगळे आहेत. परंतु राजदूताचे बेनिफिट्स तुम्हाला समजून सांगतो. राजदूत ज्या दुसऱ्या देशात राहतो ना, त्याचं इस्त्री बिल, लाईट बिल, त्याचं खाण्याचं बिल तुम्हाला माहिती कोण भरतं? त्याचा देश. तुम्ही देवाचे राजदूत आहात, इथे राहता, तुमची बिलं कोणी भरली पाहिजेत? स्वर्गातनं उतरली पाहिजे. तिथून पुरवठा आहे. आणि तो पुरवठा म्हणून तो माझं सहाय्य कुठून येईल? माझं सहाय्य आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करताय ना, त्याच्यापासून येतं. मी राजदूत आहे, आय एम एन अँबॅसेडर. मला इथं ठेवण्यात आलंय काही काळापुरतं. कशासाठी? देवाच्या राज्याचं शासन या ठिकाणामध्ये उभं करून चालवण्याकरिता. पण आता जे राजदूताचं काम करतात ना, त्यांनाच फायदे येतो. जे आळशी आहेत, ते संसारात भटकलेत, जे दुनियादारीमध्ये आहेत, ज्यांनी तडजोड केलेली आहे जगाशी, मैत्री केलेली आहे, त्यांना या गोष्टींचा बेनिफिट कुठं आहे? म्हणून तो योहानामध्ये म्हणतो ना, मी आलो ते विपुल जीवन देण्यासाठी आलो. तर भावांनो बहिणींनो लक्षात ठेवा, आम्ही जर अजून विपुल जीवनात प्रवेश केलेला नाही तर वी हॅव मिस्ड द मार्क. दॅट इज अ सिन बाय द वे. जर आम्ही ज्या लक्ष्याला भेदण्यासाठी तो बाण पाठवला ते लक्ष भेदलं नाही तर ती चूक आहे ना, ती पाप आहे. पापाची व्याख्या सांगितली अभ्यासकांनी, टू मिस अ मार्क. जे तुम्हाला करण्यासाठी ठेवले, जर तुम्ही ते करत नसाल तर तुम्ही पाप करत आहात. तुम्हाला जो अभिषेक देण्यात आला तुम्ही त्याचा वापर करत नसाल, अहो तुम्हाला माहितीये का तिथं काय लिहिलंय? ज्याच्याकडे काही नव्हतं ना, त्याच्याकडचं सगळं काढून घेतलं आणि त्याला अंधाराच्या कोठडीत दिलं फटके खाण्यासाठी. घ्या, हे त्यांचं होतं, ज्यांना दिलेलं सामर्थ्य ते वापरत नाहीत आणि अधिकार वापरत नाही. तुमची आणि माझी दशा अशी होऊ नये म्हणून आता तरी शाने होऊया, अजूनही वेळ गेलेली नाही. म्हणून या ठिकाणात हा अशूर, आता मी परत येत आहोत कुठे? 10व्या अध्यायात 27वा वचन. अशूर तुझ्यावर जी संकटे आणील ना, ती सगळी ओझी निघून जाणार आहेत. कशामुळे निघून जाणार आहेत माहितीये का? अभिषेकामुळे निघून जाणार आहेत. भावांनो बहिणींनो, जिथं अभिषेक तिथं आमच्यावरती कुठली सत्ता, आजार, कमतरता, कुठलीच गोष्ट आमच्यावरती चालणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला ठेवण्यात आले. आता जो हिब्रू वर्ड वापरलाय ना, टू डिस्ट्रॉय, तर तो त्याचा मी जर थोडासा अभ्यास केला तर त्याला इंग्लिशमध्ये असं लिहिलं की इट इज करोडेड अंटिल समथिंग इज रिड्यूस्ड टू पावडर. म्हणजे आमचा अभिषेक कसा काम करतो तुम्हाला सांगतो मी. जसं एखाद्या ऍसिडमध्ये एखादी गोष्ट आम्ही टाकतो, ती हळूहळू हळूहळू वितळते आणि ती पूर्ण नष्ट होते. अभिषेक अगदी असंच काम करतो. हाव इट डिस्ट्रॉयज द योक, तो बंधनं कशी तोडतो, खांद्यावरचे जू, मानेवरचे जू कसे मोडतो, तो अशा पद्धतीने मोडतो. ते हळूहळू हळूहळू कमकुवत होऊन नाश पावतात, पूर्णपणे नाश पावतात. म्हणून आजचं जे शिक्षण होतं तुम्हाला देण्याचं, ते मला जे देवानं ओझं दिलं तेच होतं की आता आम्ही या स्वातंत्र्यामध्ये काम करावं, आम्ही आनंदामध्ये राहावं. ख्रिस्ती व्यक्ती कधीच दुःखी असू शकत नाही. भावांनो बहिणींनो, आमचे मुख कधी लांब असू शकत नाहीत. वी कॅन नेव्हर हॅव लॉंग फेसेस.
आम्हाला प्रभूचा आनंद आम्हाला ताकद देतो आणि तो आनंद आणि ती ताकद, ती क्षमता आम्हाला अभिषेकाच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे ना. हे एक मोठं सेशन आहे, शृंखला आहे, ही सिरीज आहे. अभिषेक ही सिरीज आम्ही मंडळीमध्ये जवळजवळ 8-9 आठवडे अभ्यास केला त्याचा. अजूनही ती संपलेली नाही, परंतु त्याच्यातलं मी पहिलं सत्र तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं सत्र आज मी तुम्हाला शिकवलं हे सांगण्याकरिता की जी व्यक्ती, मी शेवटचं वचन वाचणार आहे, समजवणार आणि मी थांबणार आहे. 2 कोरिंथियाचा 1 अध्याय आणि 21 वचन. 2 Corinthians 1st chapter 21st verse. Now it is God who establishes and confirms us in joint fellowship with you in Christ, and who has anointed us, that is empowering us with the gifts of the Spirit. आता पुढच्या गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला मगाशी म्हटलं परमेश्वर आम्हाला असंच या जगात सोडून गेलं नाही. तुम्ही व्यवस्थित जगावं, तुम्हाला इजा होऊ नये म्हणून प्रभूने ना तुम्हाला अवयव दिलेले. एक उदाहरण देतो तुम्हाला. जस्ट इमॅजिन करा, आम्हाला डोळे नाही, आम्हाला प्रभूने डोळे दिले नसते, आम्हाला दृष्टी नावाची प्रकारच माहित नव्हतं, आम्ही जिथं तिथं पडलो असतो. इकडे लागलं, तिकडे लागलं, हे लागलं, धडपडलो असतो, ठेचा लागले असते. समजा आम्हाला कान दिले नसते, आम्हाला कळलंच नसतं मागून काय आलं. म्हणून देवाने आम्हाला या जगात शरीरामध्ये सुखरूप जगण्याकरिता पंचेंद्रिय दिलेली आहे. चव घेतलेली कळतं की बाबा हे काहीतरी चांगलं नाहीये, हे गोड आहे. हे सगळं आम्हाला व्यवस्थित जीवन जगण्याकरिता दिलेलं आहे. मग जर देव आम्हाला शारीरिक दैहिक जीवनासाठी या गोष्टी इतक्या सुंदर देतो, तर आत्मिक जीवनासाठी तो आम्हाला असंच सोडून देईल का? अजिबात नाही. म्हणून त्याने त्याची कृपादानं तुम्हाला दिलेली आहेत. आणि दुःखाची गोष्ट ही आहे ना की फार कमी लोक कृपादानांवरती बोलतात आणि कृपादान वापरण्याचं शिकवतात. ही दुर्दशा आहे मंडळीची. अहो, जे सामर्थ्य तुम्हाला तुमचं जीवन हलकं करण्यासाठी दिलंय, देवाचं राज्य चालवण्यासाठी दिलंय, त्याच्यावरती जर आज मंडळांमध्ये शिक्षणच नाही. आज जर का तुम्ही एखाद्या नॉर्मल ख्रिस्ती व्यक्तीला विचारा, बरं तुला कृपादान वापरता येतात का, तुम्हाला बरेचदा उत्तरं मिळतील नाही. भावानं बहिणीनो, कृपादान पवित्र आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करून राहतोय, तुमच्या नवीन जन्माच्या वेळेला त्याने तुमच्यात प्रवेश केला, तर तुम्हाला सांगतो तो असाच येत नाही. फॉर एक्झाम्पल, जगातलंच एक उदाहरण घेऊया. इलॉन मस्क ज्या वेळेला समजा त्याला आम्ही बोलवलं, तो माझ्या घरी आला इथं, तर तो व्यक्ती एकटा येत नाही. ही कम्स विथ हिज ऑथॉरिटी, ही कम्स विथ द एंटायर, त्याचं जे साम्राज्य आहे ते घेऊन येतो. तो इथं बसून देखील ते साम्राज्य चालवू शकतो. अगदी तसं मग देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये आलाय तर तो असाच आलाय का? अजिबात नाही. तो सगळी कृपादानं भरून आलाय. आणि हे फार सपशेल खोटं आहे आणि लोकांना फसवण्यात येतं. त्यांना सांगितलं येतं 40 दिवस उपवास कर म्हणजे कृपादान वापरशील. अजिबात नाही. भावांनो बहिणींनो, देवाचा आत्मा फ्री गिफ्ट घेऊन आलेला आहे. त्याच्यासाठी आम्हाला किंमत मोजावी लागत नाही, उपोषण करावी लागत नाही. ती दिलेली आहे, तुमच्यामध्ये आहेत. फक्त प्रॉब्लेम आहे आम्हाला उपयोगात वापरता येत नाही. फॉर एक्झाम्पल, माझ्या घरात एक कार आहे, तर मी चालवतो. माझी पत्नी चालवत नाही, माझा मुलगा चालवत नाही, मी शिकवलंच नाही त्यांना अजून. भावांनो बहिणींनो, लक्षात ठेवा, आमच्याकडे कृपादानं आहेत, आमच्यामध्ये आहेत. त्यातले काही चालवतात आणि काहींना शिकावं लागणार आहे चालवायला. आणि हे काम आहे मंडळीतल्या वडीलजनांचं. ज्यांना कृपादानं वापरता येतात त्यांनी ते शिकवावीत. ही कृपादानं आम्हाला यासाठी देण्यात आलेली आहेत की आम्ही आमचं विजयी जीवन व्यवस्थितपणे जगावं. आणि म्हणून आम्ही तुमच्यासाठी वाचतो, आता जो तुम्हा सहित आम्हास ख्रिस्तामध्ये स्थिर करतो. ख्रिस्तामध्ये पौल काय म्हणतो? ख्रिस्तामध्ये स्थिर करतो. त्याने आम्हास अभिषेक केला आहे. कशाचा अभिषेक केला आहे? आणि एम्प्लिफाइड बायबल सेज ही हॅज एम्पॉवर्ड अस विथ द गिफ्ट्स ऑफ द स्पिरिट. त्याने आम्हाला पवित्र आत्म्याच्या कृपादानं देऊन सामर्थ्याने भरलेलं आहे. आणखीन एक वचन वाचतो 5व्या अध्यायामध्ये, 2 कोरिंथ 5वा अध्याय 17 वचन. फार सुंदर लिहिलंय. आणि जर कोणी आज ख्रिस्तामध्ये आहे, जर तो अभिषिक्त आहे, जर एखादी व्यक्ती अभिषेकाबरोबर जोडली गेलेली आहे आणि अभिषिक्त बनलेली आहे, तर ती नवीन झालेली आहे. जुनं सगळं होऊन गेलं. वी विल नॉट लिव्ह दॅट लुझर लाईफ. आम्ही ते जे हारलेले, पराजित झालेले जीवन जगत होतो, नाही, आता नाही, ते सगळं गेलंय. आता आम्ही नवीन झालेलो आहोत. आणि नवीन का? तर जो देवाचा आत्मा जे सामर्थ्य घेऊन माझ्यामध्ये राहते ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या हातांना पहा, या हातांना क्षमता देऊन पाठवण्यात आले. तुमचं डोकं जे आहे ना, तुमच्या डोक्यांमध्ये जे येणारा प्रत्येक विचार आहे, तो विचार असाच येत नाही भावांनो बहिणींनो. तो विचार सामर्थ्य देऊन तुमच्यामध्ये देव पाठवतो.
जे तुमच्या हृदयात येणाऱ्या गोष्टी आहेत, तुमच्या संकल्पना आहेत, तुमच्या योजना आहेत, त्या अशाच आलेल्या नाहीत. प्रॉब्लेम काय माहितीये का, आम्ही त्या विचार देतो ऍक्शन घेणं आमच्यावर सोडतो होतो. मग अशी तुम्हाला वचनातच सांगितलं मी. तो म्हणतो फक्त घोषणा करा, सुटायचं की नाही त्यांनी ठरवायचं. देवाने घोषणा केलेली आहे. तो म्हणतो तुम्ही विजयापेक्षा अधिक आहात. किती ठिकाण तो म्हणतो तुम्हाला पूछ नाही मस्तक बनवण्यासाठी निवडलंय. तो म्हणतो तुम्ही जे काम हाती घ्याल ते सिद्धीस जाईल. अहो त्यांनी सगळं दिलंय, सगळं दिलंय. प्रॉब्लेम आहे आम्हाला ते वापरायचंय, आणि ते वापरण्यासाठी आम्हाला त्याच्यात बायबलमध्ये पवित्र शास्त्रात सखोल जाऊन अभ्यास करायचा, त्याचा अभ्यास करून त्या गोष्टी एक्झिक्यूट करायच्या. त्याने प्रॉब्लेम काय असतो माहिती का, प्लॅनिंग खूप छान होतं, ट्रेनिंग्स खूप छान होतात, पण जिथे एक्झिक्युशन येतं ना, जिथं आता आम्ही ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट गोष्टी शिकतो, आम्ही सगळं शिकल्यावरती आम्हाला ते ज्यावेळेस वापरायची वेळ येते तिथं एव्हरीथिंग डिफर्स. प्रत्येकाचं एक्झिक्युशन पॉवर वेगळ्या वेगळ्या पद्धतीची असते. म्हणून आज तुमच्या शेजारी कोण असेल तर त्याला सांगा तू अभिषिक्त आहेस. स्वतःला सांगा, कोणी नसेल तुम्ही एकटे असाल तर सांगा मी अभिषिक्त आहे आणि देवाच्या वतीने त्याचं राज्य या भूतलावर चालवण्याकरिता मला नियुक्त करून सामर्थ्य देऊन अभिषेकाने देवाने भरलेलं आहे. ही कृपादानं मला देण्यात आलेली आहे, ती माझ्या मंडळीच्या आणि माझ्या संबंध येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या फायद्यासाठी, त्यांना त्यातनं फायदा व्हावा, त्यांना त्यातनं जे योग्य चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्याकडनं त्यांच्या जीवनात घडाव्या, यासाठी आम्हाला अभिषेक करण्यात आला. परमेश्वर देवबाप करू आणि तो तुम्हाला आशीर्वादित करो. या वचनांच्या द्वारे माझा पूर्ण विश्वास आहे की तुम्ही काहीतरी नवीन शिकला असाल. गॉड ब्लेस यू. थँक्यू फॉर कॉलिंग मी. टेक केअर. ओव्हर टू यू सिस्टर. देवास्तुती. हां, नाही आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया का ताई? आणि आशीर्वाद कोण देतात? आवाज बंद आहे, आवाज बंद आहे. प्रभूच्या प्रार्थनेत तुम्ही चालवा आणि आशीर्वाद देखील तुम्ही द्या. ओके ओके, ठीक आहे. आपण प्रभूची प्रार्थना म्हणून आपण सर्वजण एकत्र आपले माईक तुम्ही अनम्यूट करा. प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्म्याचं सहभागी पण इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकास सांगते, ज्यांनी आज वचनाची सेवा केली त्यांच्याबरोबर, ज्यांनी स्तुती आराधना केली त्यांच्याबरोबर, ज्यांनी शास्त्रभाग वाचला, ज्यांनी मध्यस्थी केली, परमेश्वरा त्याच वेळेला प्रभू परमेश्वरा उपस्थित सर्व फॅमिली आणि इंडिव्हिज्युअल यांच्या संगती, विशेषतः सिस्टर शीला आणि ब्रदर विजय यांच्या संगती आता आणि सदा सर्व काळ टिकून असो. आमेन आमेन आमेन. थँक्यू सिस्टर.